असं आहे की संसदीय कामकाजाबद्दल त्यांना आदर होता, परंतु ते विरोधी पक्षनेते होईपर्यंत त्यांनी विधिमंडळाच्या कायदे कानूनचा फारसा काय अभ्यास केलेला नव्हता. मंत्री म्हणून आपलं खातं भलं आपण भला. पण नंतर ते विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांना जाणवायला लागलं की आपल्याला विधानसभा नियमांचा अभ्यास करण्याची गरज आहे. आपल्याला घटनात्मक कलम सुद्धा जाणून घेण्याची आवश्यकता आहे. कौल आणि शब्दर ह्या विषयाचा सुद्धा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून ते जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करत असत. माझं बऱ्यापैकी तुम्हाला माहित असेल की मी सभागृहामध्ये बोलत असताना कुठलाही नियम सांगायचा झाला तर मी हातामध्ये पुस्तक न घेता तो नियम कोट करतो. समोरच्या माणसाला थांबवायचं असेल तर नियमबाह्य काम तुमचं कसं चाललंय ते या नियमाखाली तुम्ही ही चूक कशी करता हे मी सांगत असतो. त्या माझ्या दोन गोष्टीबद्दल दादांना खूप अप्रूप होतं. एक, हातात पुस्तक न घेता नियमानं बोलणं, आणि दुसरी गोष्ट, माझं वळणदार अक्षर हे त्यांना नेहमी आवडत असे. ते नेहमी सांगायचे, ह्या बाबाचं अक्षर आहे ना, असं अक्षर मला पाहिजे होतं, लय बाबाचं अक्षर छान आहे असं म्हणायचे. त्यामुळं दुसऱ्याच्या अभ्यासाबद्दल त्यांना अप्रूप होतं. ही गोष्ट दुसऱ्या जरा वेगळी आहे. हा त्यांना होतच अप्रूप आणि आदरही होता. आणि एखादा चांगला माणूस असेल तर त्याचा ते कधी द्वेष करत नव्हते, त्याचा आदर करत.